नमस्कार. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पोलर सिस्टीम आणि कार्टेशियन सिस्टीम याचं रिलेशन बघितलेलं आहे. तिथे आपल्याला कॉस थिटा आणि साइन थिटा आले होते. त्याच्यावरून फक्त आर अँड थिटा माहिती असतील तर एक्स वाय पॉईंट्स डिटरमाइन करून तो पॉईंट जो काय आहे त्याची पोझिशन त्या कार्टेशियन सिस्टीममध्ये काय असेल, म्हणजे कुठल्या क्वाड्रंटमध्ये कुठे तो पॉईंट असेल वगैरे हे आपण डिटरमाइन करू शकतो वगैरे बघितलंय. आता हा थिअरम आहे. ह्या थिअरमचं स्टेटमेंट महत्त्वाचं आहे कारण याचं प्रूफ अगदीच ट्रिव्हियल आहे, अगदी इझी आहे. आधीचे जे आपले फॉर्म्युले झाले त्यातले फॉर्म्युले यूज केले की लगेचच याचं प्रूफ येणार आहे. फक्त हे जे स्टेटमेंटमध्ये हे 4 स्टेटमेंट दिले ते ॲज अ फॉर्म्युल्यासारखी लक्षात ठेवायची. पण ही कधी अप्लाय होणार आहे ते दिलेलं आहे. कुठल्या कशासाठी आहे तर ट्रायंगलसाठी. तर ट्रायंगलमध्येच ती फक्त अप्लाय होतात. सो थिअरम असा आहे स्टेटमेंट, इफ angle A, angle B, angle C are the angles of triangle ABC, then prove that first cos of A plus B is equal to minus cos C, second sin of A plus B is equal to sin C, third cos of A plus B upon 2 is equal to sin C by 2, and fourth is sin A plus B upon 2 is equal to cos C by 2. हे सगळे साइन आणि कॉसचे जे अँगल आहेत ABC ते कशाचे अँगल आहेत तर ट्रायंगलचे अँगल आहेत ABC. सो ABC हा ट्रायंगल असा जर दिलेला असेल तरच ह्या प्रॉपर्टीज अप्लाय करता येतात. इन जनरल ह्या प्रॉपर्टीज नाही आहेत, हे लक्षात घ्या. सो कॉस ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे जो काय आहे तो. सो कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू डायरेक्ट मायनस कुठला तरी कॉस सी असं आपण नाही लिहून चालत. हे कधी लिहिणार फक्त किंवा कधी पॉसिबल आहे जर ए बी सी हे अँगल असतील, ट्रायंगल एबीसीचे अँगल असतील तर ते एकाच ट्रायंगलचे अँगल असतील तर ह्या प्रॉपर्टीज फॉलो होतात. एवढं लक्षात ठेवा. असं दिलं असेल की ट्रायंगल एबीसी मधले एबीसी अँगल आहे तर ह्या प्रॉपर्टीज आपण त्यासाठी अप्लाय करू शकतो. प्रॉपर्टीज अगदी सिंपल आहेत, ह्या सुद्धा लक्षात ठेवायच्या. फक्त हे मेन आहे त्याचं की ते ट्रायंगलचे अँगल असले पाहिजे. सो प्रूफ मध्ये घेऊया आपण. फर्स्ट घेऊया आता ए बी सी हे अँगल आहेत आणि अँगल ची प्रॉपर्टी काय, बेसिक प्रॉपर्टी काय, ऍडिशन ऑफ अँगल इज इक्वल टू काय असतं 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन मध्ये आपण घेतलं. सो ए बी सी अँगल ए, अँगल बी, अँगल सी हे काय आहेत अँगल्स ऑफ ट्रायंगल ए बी सी. देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू काय असतं 180 डिग्री किंवा आपण त्याला पाय असं म्हणूया. सो हे इक्वेशन 1, कारण हे इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. हे रिलेशन आहे म्हणून हे काही ह्या प्रॉपर्टीज आपल्याला प्रूव्ह करता येणार आहेत एवढंच आहे. इन जनरलसाठी त्या प्रॉपर्टीज नाही आहेत. सो आपण फर्स्ट प्रॉपर्टी कन्सिडर करूया. सो कन्सिडर कॉस ऑफ ए प्लस बी. अगदी सिंपल आहे, एका लाईनमध्ये प्रूफ आहे सगळ्या प्रॉपर्टीचं. कॉस ऑफ ए प्लस बी, पण ए प्लस बी हे जर आपल्याला इक्वेशन 1 मधनं काढायचं असेल तर ए प्लस बी ची व्हॅल्यू काय येणार आहे पाय मायनस हा सी तिकडे गेला की येणार आहे. सो ए प्लस बीच्या इथे आपण असं लिहू शकतो कॉस ऑफ पाय मायनस सी. सेमच आहे ना, कॉस ऑफ ए प्लस बी लिहिलं काय किंवा कॉस ऑफ पाय मायनस सी लिहिलं काय. इफ ए बी सी आर अँगल्स ऑफ ट्रायंगल एबीसी असेल तर हे आपण असं लिहू शकतो बिकॉज ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय असं दिलेलं आहे. बट कॉस ऑफ पाय मायनस सी साठी आपण आधीची प्रॉपर्टी अप्लाय करूया. कॉस ऑफ पाय मायनस सी म्हणजे काय असतं मायनस कॉस सी. सो LHS इज इक्वल टू RHS. करेक्ट, सिंपल आहे, प्रूफ सिंपल आहे. सेकंड साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू काय म्हणणार आपण हे साइन पाय मायनस सी. आता साइन पाय मायनस सी, कॉस पाय मायनस सी किंवा साइन पाय प्लस सी वगैरे याच्या प्रॉपर्टीज पण आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे काही 8-10 व्हिडिओच्या पूर्वी एक व्हिडिओ होता तिथे आपण हे बघितलेले आहेत प्रॉपर्टीज. सो साइन पाय मायनस सी काय असतं साइन सी असतं इज इक्वल टू साइन सी. सो आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ह्या प्रॉपर्टीज अप्लाय करू शकतो. गिव्हन दॅट अँगल्स असतील एबीसीचे तर थर्ड काय दिलंय कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन 2. पण न्यूमरेटर जो ए प्लस बी आहे त्याच्या तिथे आपण काय रिप्लेस करू शकतो पाय मायनस सी. सो विच इज इक्वल टू कॉस ऑफ पाय मायनस सी अपॉन 2. पण आता हे जर आपण सेपरेट केले म्हणजे हा डिनॉमिनेटर एकच आहे ना, सिंगल डिनॉमिनेटर, तर दोन्हींना दिला अँगल मध्ये तर काय होईल कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस सी बाय 2. आता कॉस ऑफ पाय मायनस थिटा सी बाय 2. कॉस ऑफ पाय मायनस थिटाची काय प्रॉपर्टी आहे कॉस ऑफ पाय मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. सो साइन सी बाय 2.
इज इक्वल टू RHS. फोर्थ, साइन A प्लस B अपॉन 2 विच इज इक्वल टू साइन A प्लस B ला रिप्लेस करूया आपण पाय मायनस C ने अपॉन 2 विच इज इक्वल टू साइन पाय बाय 2 मायनस C बाय 2. आता साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90 मायनस थिटा किंवा साइन पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे काय असतं कॉस थिटा. त्यामुळे आला कॉस C बाय 2 विच इज इक्वल टू RHS. सो प्रूफ अगदीच सिंपल आहे, फक्त या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवा, कारण ह्या एक्झाम्पल सॉल्व्ह करताना लागतील. गिवन दॅट हे महत्त्वाचं आहे की ते ट्रायंगलचे असेल तर ह्या प्रॉपर्टीज फॉलो होतात, कारण आपल्याला हे इक्वेशन यूज करता येतं म्हणून या चारही प्रॉपर्टीज फॉलो होतात. सो हा फर्स्ट थिअरम आहे. या थिअरमचं स्टेटमेंट लक्षात ठेवा, एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ते लागणार आहे.